तर फ्रेंड्स, जी चूक आम्ही केली ती तुम्ही नका करू. कशी ते सांगते. येस, पॅकिंगच्या वेळेस आम्ही एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांना त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि सगळं व्यवस्थित सुरू असतानाच त्याच पिरियडमध्ये जेव्हा सामान आमचं ऑलमोस्ट निघालं होतं, त्या टायमाला त्या कॉन्ट्रॅक्टरने असे काही वाद आमच्याशी घातले, की ज्याच्यामुळे आमच्या डॉक्युमेंट्ससाठी किंवा काही पेपरवर्क जे असतात, लीगल पेपर्स जेव्हा आपण सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतो, त्या दरम्यान किंवा त्या कंडिशनमध्ये त्या गोष्टीमध्ये अडथळा आणू शकतात, अशा काही त्यांनी गोष्टी मांडल्या आणि आमच्याकडे ऑप्शन नव्हता त्यांचं ऐकण्याशिवाय. तर ऑलमोस्ट आमचं सामान निघालं होतं, पण थ्रूआउट द नाईट त्यांनी जो काही इश्यू घातला, म्हणजे जो काही प्रॉब्लेम्स क्रिएट केले, आम्ही एक म्हणायचो ते दुसरं म्हणायचे, आम्ही दुसरं म्हणायचो ते तिसरं म्हणायचे आणि रात्रभर आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं, की डॉक्युमेंट्स तर प्रॉपरली आम्हाला भेटत आहेत, नाही भेटत तो एक वेगळा विषय होता. पण आमचं सामान देखील आमच्या डेस्टिनेशनपर्यंत सुखरूप पोहोचतं की नाही याची देखील आम्हाला कुठे ना कुठे भीती होती. पण कसेबसे आम्ही त्यांच्याशी गोड बोलून किंवा समंजसपणाने, अंडरस्टँडिंगने ॲडजस्ट, कॉम्प्रोमाइज सगळ्या गोष्टी करत करत मॅनेज करत आमचं सामान ऑलमोस्ट तिथे पोहोचवलं. त्यानंतर पण मात्र त्यांनी सामान जेव्हा सुखरूप पोहोचल्यानंतर देखील डॉक्युमेंटसाठी आम्हाला खूप घासाघीस करावी लागली त्या लोकांकडे आणि जवळजवळ एका महिन्यानंतर आम्हाला आमचे प्रॉपर असे डॉक्युमेंट्स जे आम्हाला हवे होते तसे आम्हाला ते भेटले. तर आमची चूक अशी झाली की आम्हाला सामान लवकर पोहोचण्याच्या नादामध्ये आम्ही जास्त काही चौकशी न करता त्या ट्रॅव्हल एजन्सीला कॉन्टॅक्ट केला. ऑफकोर्स 2-3 लोकांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर याच कंपनीला आम्ही दिला. बट तुम्ही असं करू नका. जेव्हा केव्हा तुमचं सामान ट्रान्सफर करायची वेळ येईल तेव्हा चांगलं 8-10 दिवसाआधी सर्च करा आणि त्यानंतर एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट द्या.